संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, महादेव। छत्रपती संभाजी महाराज की जय। बोलायचंय का चांगलं आहे पिक्चर सुटायचं पण आपण चालू होणार लक्ष्मण उटेकर निर्मित छावा सिनेमा काल प्रदर्शित झालेला आहे। या सिनेमासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त शिवशंभूप्रेमी मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी येत आहेत। अनेक शिवशंभूप्रेमींना हा सिनेमा आवडत आहे। संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत काही शिवभक्त आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा सिनेमा कशा पद्धतीने दाखवण्यात आला आणि काय वाटतं त्यांना, काय सांगाल? छत्रपती संभाजी महाराजांचं जे 9 वर्षाचं जे आयुष्य आहे त्या आयुष्य किती घडामोडीने आणि किती युद्धांनी वैविध्यपूर्ण युद्धांनी ते नटून म्हणजे त्यांचं आयुष्य कसं होतं भयानक ते ह्या पिक्चर बद्दल आम्ही तर छावा पुस्तक हे माझी 3दा वाचून असं शिवाजी सावंतचे धन्यवाद। शिवाजी सावंतनी पुस्तक काढण्याने आज हे छावा मूवी त्या पुस्तकावरती आधारित आहे आणि त्यांचं धन्यवाद। आणि उतेराव जे आहेत त्यांचंही धन्यवाद। जे अभिनेता आहे संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये आजच्या दृष्टीने ते आज छत्रपती संभाजी महाराज आहेत त्याच्याने त्यांना पण अभिवादन। मूवी एकदम छान आहे, व्यवस्थित आहे। जेवढी शिवभक्त आहेत शंभूभक्त आहेत त्यांनी हा तेवढा पिक्चर बनावा आणि हा पिक्चर कमीत कमी 2-3 महिन्याचा हाऊसफुल पाहिजे अशी आमची इच्छा आहे। मूवीमध्ये सत्य इतिहास आहे, काही गोष्टी स्वतः पिक्चर ऐकून ह्याच्यामध्ये 5 पैकी 5 स्टार देण्यात होत आहे। आणि 9 वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जे युद्ध आहे, त्यांची जे युद्ध नीती होती तेव्हा त्यांची जे धर्मनीती होती ते ह्याच्यात दिसत आहे। फक्त वाईट शेवटचा अंत होताना वाईट वाटतंय। ते पुस्तक वाचताना पण तसंच वाटत होतं। मी संभाजी आणि छावा हे दोन्ही पुस्तक वाचून टाकतात, पण शेवटचे पानं मी तेव्हाही वाचू शकत नव्हतो आणि आताही सुद्धा पिक्चर पडताना शेवटचा अंत मी करू शकत नाही, तेवढं ते भावनिक होतं। पण मूवी एकदम उत्तम आहे। हा इतिहासच आहे, जिवंत दुष्य पाहिजात इतिहास आहे। ओके, संभाजी महाराजांची जी व्यक्तिरेखा साकारलेली आहे, काय वाटतं त्याविषयी? नाही, संभाजी महाराज जे आहे ते चांगलं आहे आणि कालही बघितलं आजही बघितलं आहे आणि परवा नवीन पिढी आताही बघणं गरजेचं आहे। त्यांनी बघितलं तर त्यांना ऊर्जा निर्माण होईल आणि बघणं गरजेचं आहे। काय सांगाल तुम्ही छावा सिनेमाविषयी? छत्रपती संभाजीराजेचे हे पिक्चर बघण्यात आले तर बघितल्यावर नवीन पिढीला तरी इतिहास माहिती झाला, पण असा पिक्चर आहे की अंगाला शहार येण्यासारखा भावनिक। त्या टायमाला संभाजीराजेने एवढे हाल केले तर आम्ही आता ह्या सध्या तर आम्ही समाधान राहायला म्हणजे छत्रपती संभाजीराजेचा इतिहास माहिती झाल्यापासून तर बघितला, पण त्या टायमाला संभाजीराजेने लढले त्या टायमामुळे हे स्वराज्य स्थापना असं झालेलं आहे। असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने संभाजीराजेचे पिक्चर बघावे आणि संभाजीराजाचा इतिहास माहिती झाल्यावर नवीन पिढीला बी कळेल। तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने देखील शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम घेण्यात येतात। छावाचा जो सिनेमा आहे त्यानिमित्त त्यांनी जल्लोष केला होता। त्यांचे प्रमुख आपल्यासोबत आहेत, काय सांगाल तुम्ही, कशासाठी आपण जल्लोष केलात आणि काय आपली भूमिका होती? छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वाज्वल्य इतिहास आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला माहीत होता, पण लक्ष्मण उटेकर यांनी हिंदी चित्रपटाची निर्मिती करून छत्रपती संभाजी महाराज इतिहास संपूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आणि सोलापूरमध्ये अतिशय म्हणजे युवकांसहित सगळ्यांना प्रतीक्षा होती की हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतं। आणि काल फर्स्ट शो संभाजी ब्रिगेड सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय जल्लोष करून हा चित्रपट पाहिला। खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना काही मनुवाद्यांनी बद फैली आणि रंगेला असं दाखवण्यात आलं होतं, पण कमल गोखले आणि वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। आणि आज मला वाटतं की या लक्ष्मण उटेकर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शन करून संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे आणलेला आहे। काय सांगाल छावा सिनेमाविषयी?
संभाजी महाराज ही मुळीच हे नवीन पिढीसाठी एक आदर्श आहे व महाराजांचं काम खूप मोठं आहे, खूप मोठं योगदान आहे. काय सांगाल तुम्ही छावा सिनेमाविषयी? प्रथमतः मी निर्माते विजन साहेब आणि उतेकर साहेब डायरेक्टर यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा सिनेमा काढून शिवभक्त शिवशंभू भक्तांना खरा इतिहास समोर आणलेला आहे. त्याचबरोबर आजची पिढी ही वाचणारी नसून बघणारी आहे. त्यामुळं सिनेमातून आजच्या युवकांना भरपूर घेण्यासारखं आहे. कारण की संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदान देस्तोर 32 वर्षाच्या आयुष्यात ज्या घडामोडी झालेल्या आहेत, त्यांनी किती दुःख स्वराज्यासाठी स्वतःच्या अंगावर झेललेलं आहे. आणि सिनेमा बघून लास्टला कुठलाही असा शिवशंभू भक्त न रडता बाहेर येणार नाही. आणि आजच्या युवकांना एवढंच सांगतो की आज खरं जर तुम्हाला कुणाचे आदर्श घ्यायचा असेल तो संभाजी महाराजांचा घ्या. एक पत्नी, एक वचनी आणि स्वराज्यासाठी काहीही झालं तर स्वतःची कातडी सोडून डोळे काढून हात तोडोस्तोर जीव सोडलेला नाही, असा हा आमचा राजा होता. हा खरा इतिहास जगासमोर आल्यामुळं मी खरंच या दिग्दर्शक सह सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे खरे आपले महाराष्ट्र भूषण आहेत जे संभाजीराजांचा खरा इतिहास समोर आणलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. सर्व शिवशंभू भक्तांना, सर्व महाराष्ट्रातील भारतातील जनतेला हा चित्रपट आवर्जून पाहावा एवढंच मी आजच्या आपल्यातर्फे मागणी करतो. जय जिजाऊ. तर छावा सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा. छावाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आज सर्व युवकांसमोर येत आहे. येणाऱ्या काळात सोलापुरातील काही सामाजिक संघटनांनी छावा सिनेमा शाळेतील आणि कॉलेजतील विद्यार्थ्यांनी पाहावा यासाठी मोफत देखील ठेवलेला आहे. छावा सिनेमाच्या माध्यमातून शिवशंभू प्रेमी एक प्रकारे संभाजी महाराजांचा जागर करत आहेत. नवराष्ट्रासाठी विशाल बांगे, सोलापूर.